नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या प्रत्येक कापूस उत्पादकाच्या मनात एकच प्रश्न आहे, वर्षाची सुरुवात तर जबरदस्त झाली, मग अचानक कापसाच्या भावाची गाडी का थांबली? तेजीला अचानक ब्रेक का लागला? आज आपण या प्रश्नामागचं संपूर्ण गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। जानेवारीच्या पहिल्या 2 आठवड्यात बाजारात चांगलीच हालचाल दिसली। भावामध्ये क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांची वाढ झाली। 13 ते 14 जानेवारीच्या सुमारास तर अनेक बाजारात दरांनी नवीन उच्चांक गाठला। शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलं होतं। पण 15 जानेवारी नंतर अचानक बाजार शांत झाला, भाव एका ठिकाणी येऊन स्थिर झाले। आज बहुतेक बाजारात कापूस 7,700 ते 8,100 रुपयांच्या दरम्यान फिरत आहे। पुढे जायला बाजार तयार नाही। मग नेमकं घडलंय काय? या संपूर्ण चित्रातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे सीसीआयची बाजारात झालेली मोठ्या प्रमाणात एंट्री। 19 जानेवारी नंतर सीसीआयने सुमारे 80 लाखांपेक्षा जास्त कापसाच्या गाठी खरेदी केल्या होत्या। हा आकडा छोटा नाही। सीसीआय नेमकं करतं काय? तर शेतकऱ्याकडून हमी भावाने कापूस खरेदी करते आणि तोच कापूस सूतगिरण्यांना विकते। म्हणजे खरेदीदारही तेच आणि विक्रेतेही तेच। आधी काय होतं तर जेव्हा सीसीआय विक्री करत नव्हतं तेव्हा बाजारात कापसाचा पुरवठा मर्यादित होता। गिरण्यांची मागणी जास्त होती म्हणून भाव वर जात होते। पण 19 जानेवारीपासून सीसीआयने विक्री सुरू केली। गिरण्यांना थेट सीसीआयकडून कापूस मिळू लागला। बाजारात पुरवठा वाढला, मागणीचा दबाव कमी झाला आणि भाव हे स्थिर झाले। संपूर्ण खेळ आहे पुरवठा आणि मागणीचा। ही कहाणी फक्त सीसीआय पुरती मर्यादित नाही, अजून काही महत्त्वाचे मुद्देही आहेत। सीसीआयचा विक्री दर। सीसीआयने आपला कापूस विक्री दर सुमारे 55,000 ते 57,000 रुपये प्रतिखंडी ठेवला आहे। हा दर बाजाराशी मिळता जुळता असल्यामुळे भावांना एक प्रकारची वरची मर्यादा मिळाली आहे। शुल्कमुक्त आयाताची मुदतवाढ नाही। 31 डिसेंबर नंतर सरकारने शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही। यामुळे सुरुवातीला भाव वाढले, पण पुढे परिस्थिती संतुलित झाली। जागतिक परिस्थिती। ब्राझीलमध्ये उत्पादन कमी आणि चीनकडून मागणी चांगली। जागतिक वातावरण तेजीला पोषक होतं, पण देशांतर्गत पुरवठा वाढल्याने त्याचा पूर्ण फायदा मिळाला नाही। आता आपण पुढे काय होऊ शकतं ते पाहूयात। या 3 शक्यता आहेत ते आपण बघूयात। शक्यता 1, जर सीसीआयने याच दराने विक्री करत राहिली तर बाजारात सध्याच्या पातळीवरच राहू शकतो। शक्यता 2, फेब्रुवारी मार्चमध्ये शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली तर मागणी वाढेल आणि भावात थोडी सुधारणा होऊ शकते। शक्यता 3, जर देशांतर्गत भाव 58,000 रुपयांच्या पुढे गेले तर आयात परवडू लागेल। आयात सुरू झाली की पुन्हा देशांतर्गत भावावर दबाव येईल, म्हणून खूप मोठी तेजी येण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे। मग शेतकऱ्यांनी काय करायचं तर 3 सोप्या गोष्टी करायच्या आहेत। सीसीआय दर आठवड्याला किती दराने विक्री करते यावर लक्ष ठेवा। बाजारभाव आणि हमीभाव याची तुलना करत राहा। आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दर मिळाल्यावरच विक्रीचा निर्णय घ्या, घाईगडबडीत निर्णय घेऊ नका। जर बाजारातील पुरवठ्यांची सूत्र मोठ्या प्रमाणात सीसीआयच्या हातात असतील तर शेतकऱ्यांनी एकत्रित साठवणूक, नियोजनबद्ध विक्री आणि माहितीपूर्ण निर्णय यावर भर दिला पाहिजे। हा विचार नक्की करा। मला खात्री आहे की या विश्लेषणामुळे कापूस बाजाराचं हे कोडं थोडं तरी स्पष्ट झालेलं असेल। अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद।